तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 1 आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे, तर त्याच्यातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला जो प्रश्न क्रमांक 2 आहे, तर त्या प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 2 काय आहे? एक समीकरण दिलेलं आहे आपल्याला, 2x - 6y = 3. या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी जी खालील सारणी आहे, तर ती काय करायची आहे? पूर्ण करायची आहे. तर ही सारणी पूर्ण करत असताना दिलेलं समीकरण काय आहे? 2x - 6y = 3 हे समीकरण आहे. तर याच्यामध्ये पहिलं एक्सचं जे एक्सची जी किंमत आहे ती किती दिलेली आहे? -5. म्हणजे काय करायचं? समजा एक्स बरोबर किंमत ठेवायची -5. तर जिथे कुठे समीकरणामध्ये एक्स आहे, 2 याचे हे काय आहे? एक्स आहे. तर त्या एक्सची किंमत किती ठेवणार आपण? एक्सची किंमत ठेवणार -5. बाकी सगळं समीकरण आहे तसं, म्हणजे -6y = 3. जिथे एक्स आहे त्याची किंमत ठेवली आपण -5, कारण ही प्रश्नामध्ये दिलेली आहे एक्स बरोबर -5. आता 2 × 5 केल्यानंतर किती येणार? 10. आणि इथे एक वजा चिन्ह आहे, गुणाकारात एकच वजा चिन्ह असेल तर -10 - 6y = 3. त्याच्यानंतर हे -10 इकडे येऊन काय होतील? अधिक, म्हणजे -6y = 3 + 10. तर -6y = 10 आणि 3 किती येणार? 13. तर हे गुणिले ते इकडे येऊन काय होतील? भागिले, म्हणजे y = 13 भागिले -6. तर y ची किंमत किती येणार आहे? तर इथे जे वजा चिन्ह आहे, ऋण चिन्ह आहे, ते शक्यतो अंशात लिहायचं, म्हणजे -13/6 ही येणार y ची किंमत. जर x ची किंमत आपण -5 ठेवली तर y ची किंमत येणार आहे -13/6. आणि मग जो पॉईंट आहे तो कसा लिहायचा? पहिला x लिहायचा. x किती दिलाय? -5. आणि y ची किंमत आपण आता किती शोधली? -13/6. त्याच्यानंतर पुढे परत ते समीकरण लिहायचं. 2x - 3y बरोबर 2x - 6y असं समीकरण आहे ते. 2x - 6y = 3. या समीकरणामध्ये आता y ची किंमत किती ठेवायची? 0. तर ती इथे ठेवूया 2x. बाकी सगळं समीकरण आहे तसं. 2x - 6, जिथे y आहे त्या y ची किंमत ठेवायची 0. बाकी सगळं समीकरण आहे तसं, बरोबर 3. म्हणजे इथे मध्ये गुणाकार असणार. 2x 6 × 0 म्हणजे 0 आले, बरोबर 3. परत 2x - 0, कुठल्याही संख्येतनं 0 वजा केलं तीच संख्या येणार, म्हणजे कुठली येणार? 2x = 3. तर गुणिले 2 काय होणार? भागिले, म्हणजे 3/2 छेदामध्ये येणार ते. म्हणजे ज्यावेळी आपण y ची किंमत 0 ठेवतो त्यावेळी x ची किंमत किती आली आपली? 3/2. तर इथे येणार 3/2. आणि पॉईंट कसा लिहायचा? पहिला x लिहायचा, म्हणजे 3/2 आणि त्याच्यानंतर y ची किंमत किती आहे? 0. तर अशा प्रकारे ही आपली सारणी काय होईल? तक्ता पूर्ण होणार.